नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने आपण बरंच बोलतो आहोत आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बोलला पाहिजे किंवा त्याबद्दल विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि तो मुद्दा आहे वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीचा एकूण परफॉर्मन्स या निवडणुकीतला नक्की काय झालं ते जरा बोललं पाहिजे. कारण वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. अल्पावधीत वंचित बहुजन आघाडीनं ज्या प्रकारचं स्थान निर्माण केलं महाराष्ट्रामध्ये ते आपण बघितलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हेही महाराष्ट्रातले एक अतिशय महत्त्वाचे असे नेते आहेत. त्यांना खूप चांगला जनाधार आहे, फॉलोईंग आहे. विचारी अशा स्वरूपाचे नेते ही प्रकाश आंबेडकरांची ओळख आहे. आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीनं 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची मतं मिळवली त्यानंतर ही खात्री पटली होती की वंचित बहुजन आघाडी हा येणाऱ्या काळामध्ये एक अत्यंत लक्षणीय, महत्त्वाचा, महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची क्षमता असणारा असा पक्ष असणार आहे. तुम्ही गंमत बघा, म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जवळपास 7% मतं मिळाली होती. ती जवळपास 40 लाखाच्या आसपास होती. 40 लाख मतं तेव्हा त्यांनी घेतली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची कामगिरी ही फार चांगली होती. त्यामुळे अशी अपेक्षा होती की याही निवडणुकीमध्ये त्याच प्रकारे घडेल. प्रत्यक्षात मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं एकूणच स्थान धोक्यात आलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीला फारच कमी मतं मिळालेली आहेत. म्हणजे यावेळी वंचित बहुजन आघाडीला 4%हून अधिक कमी मतं मिळालेली आहेत. 4% सुद्धा मतं मिळवणं वंचित शक्य नाही झालेलं. आणि एकूण मतं ही साधारणपणे 15 लाखांच्या आसपास आहेत. 40 लाख ते 15 लाख, 7% ते 3.5%, एवढी कमी मतं मिळणं याचं कारण काय आहे त्याचा विचार केला पाहिजे. मुळामध्ये वंचित बहुजन आघाडीनं यावेळी सगळ्या जागांवर उमेदवार उभे पण केलेले नव्हते. 37 जागांवर त्यांचे उमेदवार उभे होते. आणि त्याही उमेदवारांचा एकूण परफॉर्मन्स, त्यांची कामगिरी ही तशा अर्थानं काही फार चांगली नाही आहे. आणि माझ्यासमोर आकडे आहेत. वंचित बहुजन आघाडीनं एकूण 38 उमेदवार उभे केले होते. एकही जागा जिंकली नाही. मागच्या वेळी सुद्धा त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. पण यावेळची सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की 37 ठिकाणी, 38 पैकी 37 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं डिपॉझिट म्हणजे अनामत रक्कम जप्त झालेली आहे. एकच जागा फक्त अकोल्याची, जिथे स्वतः प्रकाश आंबेडकर उभे होते. प्रकाश आंबेडकरांची जागा वगळली तर बाकी सगळ्या जागांवरची अवस्था अतिशय बिकट आहे. आणि कुठेही त्यांना डिपॉझिट वाचवता आलेलं नाही आहे. एवढंच नव्हे, साधारणपणे पहिल्या उमेदवाराचं दुसऱ्या उमेदवारावर जे लीड असतं, ज्याला मताधिक्य आपण म्हणतो, त्या मताधिक्या एवढ्या सुद्धा जागा त्यांना 30 मतदारसंघांमध्ये मिळवता आल्या नाहीत. म्हणजे अपवाद वगळला 8 जागांचा, तर 30 मतदारसंघांमध्ये त्यांना त्या लीडपेक्षा सुद्धा अधिक मतं घेता आली नाहीत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणी डिपॉझिट वाचलं ती जागा एकच अकोल्याची, जिथे खुद्द ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उभे होते. बाकी सगळीकडे म्हणजे अहमदनगर, औरंगाबाद, बीड, भंडारा गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर, दिंडोरी, गडचिरोली, चिमूर, हातकणंगले, हिंगोली, जळगाव, जालना, कल्याण, लातूर, माढा, मावळ, मुंबईचे सगळे मतदारसंघ, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रामटेक, रत्नागिरी, रावेर, सातारा, शिर्डी, शिरूर, वर्धा, सगळीकडे त्यांच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. मगाशी म्हटल्याप्रमाणे मताधिक्यापेक्षा अधिक मतं 8 ठिकाणी मिळाली. तिथे जरा बरी कामगिरी होती असं म्हटलं पाहिजे. त्यातलं एक अर्थातच अकोला आहे. अकोल्यामध्ये 2,76,000 मतं मिळाली. हिंगोलीमध्ये 1,61,000 मतं मिळाली वंचितच्या उमेदवाराला. बुलढाण्यामध्ये 98,441 मतं मिळाली. नांदेडमध्ये 92,512 मतं मिळाली. शिर्डीमध्ये 90,929 एवढी मतं मिळाली. बीडमध्ये 50,000, हातकणंगलेमध्ये 32,000 आणि मुंबई नॉर्थ वेस्ट इथे साधारणपणे 10,000. पण हा सगळा जर विचार केला तर एकूण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढी वाईट अवस्था, एवढा वाईट परफॉर्मन्स, एवढी वाईट कामगिरी वंचित बहुजन आघाडीनं या निवडणुकीमध्ये का केली? 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीचा दबदबा होता, 2019च्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा वंचित बहुजन आघाडी होता. म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली, चंद्रपूरची. राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आणि बाकी सगळ्या जागा ह्या भाजप शिवसेनेनं जिंकलेल्या होत्या. अशा वेळी वंचित बहुजन आघाडीचा परफॉर्मन्स एवढा चांगला होता आणि खरंच वातावरण होतं.
म्हणजे अशी अवस्था होती की उद्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी हा एक महत्त्वाचा पक्ष म्हणून उदयाला येऊ शकतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षा सुद्धा अधिक लक्षणीय कामगिरी हा करू शकतो, अशी चर्चा त्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाली होती. यावेळी चित्र असं होतं, यावेळी सगळे महत्त्वाचे 2 पक्ष हे फुटलेले होते. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यामुळे 2 पक्ष झाले, एकूण एवढे पक्ष रिंगणामध्ये होते. अशा सगळ्या कालावधीमध्ये वंचित बहुजन आघाडीला आणखी फायदा होईल असं पण वाटत होतं. पण वंचित बहुजन आघाडीचं असं का झालं याच्याबद्दल जरा बोललं पाहिजे, आणि हे बोलणं मला असं वाटतं की फार आवश्यक आहे, फारच महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अत्यंत सजग विचारी असे नेते आहेत. आणि सुरुवातीलाच म्हणजे निवडणुका जेव्हा होत होत्या तेव्हाच मी असं म्हटलं होतं की प्रकाश आंबेडकरांसारखा व्यासंगी, विद्वान, मुत्सद्दी अशा प्रकारचा नेता हा लोकसभेमध्ये गेला पाहिजे. पण खरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसोबत यावं असं सगळ्यांना वाटत होतं. असे प्रयत्न पण झाले. मागच्या वेळी सुद्धा 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं सहभागी व्हावं असा मुद्दा पुढे आला होता. चर्चा झाली, पण तसं काही घडलं नाही. या निवडणुकीच्या वेळी ही चर्चा बरीच पुढे गेली होती आणि दिसलं असं की जवळपास महाविकास आघाडीतल्या सगळ्याच घटक पक्षांची इच्छा होती वंचितनं आपल्यासोबत यावं. सुरुवात केली उद्धव ठाकरेंनी, पण ज्या उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली त्या उद्धव ठाकरेंचं आणि नंतर प्रकाश आंबेडकरांचं कुठे बिनसलं हे माहिती नाहीये. प्रामुख्याने संजय राऊत यांच्याविषयी जे आंबेडकर बोलले, कारण काय झालं माहिती नाही, पण नंतर शिवसेनेशी त्यांचं थोडंसं बिनसलं वंचित बहुजन आघाडीचं. पण त्यानंतर सगळ्यांनीच प्रयत्न केले, म्हणजे काँग्रेसनं एवढे प्रयत्न केले वंचित बहुजन आघाडीनं यावं. तुम्हाला आठवत असेल की भारत जोडोची जी समारोपाची सभा मुंबईमध्ये झाली, तिला राहुल गांधी होते, प्रियांका गांधी होत्या. त्या सभेमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर स्वतः होते. प्रकाश आंबेडकरांनी भाषण केलं. राहुल गांधींची स्वतः इच्छा होती की प्रकाश आंबेडकरांनी आपल्यासोबत यावं, आणि अगदी काँग्रेसच्या 7 उमेदवारांना पाठिंबा देऊ असं वंचितनं घोषित केलं. काही उमेदवारांना पाठिंबा दिला सुद्धा. म्हणजे काँग्रेसबद्दलही त्यांची काही फार मोठी तक्रार नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थातच शरद पवारांची यावेळी इच्छा होती की वंचित बहुजन आघाडीनं सोबत यावं. शरद पवारांबद्दल प्रकाश आंबेडकरांना काही आक्षेप असेल असं जाणवत नाही, वाटत नाही. याचं कारण असं की त्यांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसबरोबर तशा अर्थानं काही मतभेद होते, आक्षेप होते असं नाही. राष्ट्रवादी काँग्रेससोबत काही मतभेद होते असं नाही. शिवसेनेनं सुरुवातच केली होती. एवढं सगळं होऊन सुद्धा सगळ्यांनी, महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी इच्छा व्यक्त करून सुद्धा प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत का गेले नाहीत हे कळालं नाही. आणि महाविकास आघाडीसोबत गेले नाहीत तर त्यांनी काही उमेदवारांना, हे कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना पाठिंबा दिला असेल, किंवा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला असेल, इकडे विशाल पाटील यांना पाठिंबा दिला, तर काही उमेदवारांना पाठिंबा मग का दिला अचानकपणे हे काहीच कळालं नाही. पण एकूण आत्ता ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे हे लक्षात असं आलंय की याचा भयंकर मोठा फटका वंचित बहुजन आघाडीला बसलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचा वोट शेअर कमालीचा घटलेला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मतांची संख्या पूर्णपणे कमी झालेली आहे. जे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर स्वतः उभे होते तिथे खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर निवडून यावेत अशी अनेकांची इच्छा होती, पण प्रकाश आंबेडकरांना 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली आहेत. हे सगळं जे काही घडतं आहे, मला असं वाटतं की याचा एकदा नीटपणे विचार स्वतः प्रकाश आंबेडकरांनी केला पाहिजे, वंचित बहुजन आघाडीने केला पाहिजे. मुळामध्ये असं की कुठल्याही पक्षानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. ज्याला आत्मपरीक्षण करायचं नाही असा पक्ष पुढे जाऊ शकत नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं का एवढा महत्त्वाचा पक्ष आहे, एवढे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनी जरा नीटपणे विचार करून आपल्या राजकारणाची फेरमांडणी केली पाहिजे. कारण अशा स्वरूपाचा एक पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असणं हे फार आवश्यक आहे. महाराष्ट्राचं एकूणच राजकारण हे त्या अर्थानं सरंजामी, सामंती अशा प्रकारचं राजकारण आहे, भांडवली प्रकारचं राजकारण आहे. तिथे सगळ्या जाती समूहांना स्पेस नाही, अवकाश नाही आहे. पक्ष कुठलाही असो, पण या प्रकारच्या गोष्टी आहेतच. भाजपची आपली एक वेगळी भूमिका आहे, त्यांचा एक वेगळा राष्ट्रवादच आहे. अशा सगळ्या केसमध्ये मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी हा असा पक्ष आहे की जो सगळ्यांना स्पेस देऊ शकतो, सगळ्यांना अवकाश देऊ शकतो, सगळ्या जातसमूहांना त्या अर्थानं रिप्रेझेंटेशन देऊ शकतो. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, ज्याचा उल्लेख मी वारंवार करत असतो, की पारलिंगी तृतीयपंथी या लोकांना राजकारणामध्ये स्पेस देणं, त्यांना राजकारणामध्ये, संघटनेमध्ये पद देणं, हे सगळं जे काही केलं प्रकाश आंबेडकरांनी, त्याचा उल्लेख अगदी आवर्जून केला पाहिजे. मला असं वाटतं की अशा स्वरूपाचं एकूण राजकारणाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने केला. वंचित बहुजन आघाडीने एकूण राजकारणाची पारंपरिक व्याख्या बदलून टाकण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी भरभरून मतं दिली, लोकांनी पाठिंबा पण दिला. तुम्ही जर बघितलं तर म्हणजे सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीचे फॉलोअर्स अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होत असतात. कारण त्यांना असं मनापासून वाटतं की एक पर्यायी पक्ष आहे, राजकारणाचं प्रारूप
बदलून टाकण्याची क्षमता असणारा, हिंमत असणारा, त्या प्रकारचं दृष्टीपण असणारा, दृष्टी असणारा असा हा पक्ष आहे. आणि हा पक्ष असा असू शकतो, हे सगळं खरंच आहे. असं असताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीची यंदा जी पंचायत झालेली आहे त्याचा विचार अगदी नीटपणे केला पाहिजे. काही गोष्टी मला नोंदवायच्या आहेत, मांडायच्या आहेत. आणि माझं आवाहन आहे वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या चाहत्यांना, समर्थकांना सुद्धा, की त्यांनी मनापासून हे मुद्दे ऐकावेत. काही मतभेद असू शकतात, पण अनेकदा आपण नको त्या भाषेमध्ये व्यक्त होतो. मला असं वाटतं की असं असता कामा नये. संविधान मांडणारे आपण सगळे आहोत. राजकीय प्रक्रिया अधिक खुली झाली पाहिजे असं मानणारे आपण आहोत. प्रत्येकाला बोलण्याचा, विचार करण्याचा अधिकार आहे असं मानणारे आपण आहोत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपणच आपल्यावरची टीका सहन करायची नाही, किंवा जो कोणी टीका करतो आहे त्याला लगेच उलटसुलट काहीतरी बोलायचं, हे करू नये असं मला वाटतं. यू आर शूटिंग द मेसेंजर. एक लक्षात घ्या की जो मेसेज घेऊन येतो आहे त्यालाच तुम्ही शूट करू नका. मी उलट पक्ष हे सांगतोय, हे यासाठी सांगतोय की या पक्षाला खूप स्पेस मोठी आहे, या पक्षाला अवकाश खूप मोठा आहे. हा पक्ष खरोखरच राजकारणाचा एकूण पट बदलून टाकू शकतो, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे भाजप आणि अन्य पक्ष यांच्यामध्ये मूलभूत फरक जरी असले तरी सुद्धा त्यांची पण एक धाटणी आहे. अशा वेळी त्या धाटणीच्या पलीकडचा विचार करणारा असा वंचित बहुजन आघाडीसारखा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये हवा आहे, या मताचा मी आहे. आणि जर तो हवा असेल तर मग त्यांना काय केलं पाहिजे, म्हणून मी काही गोष्टी बोलतोय. पहिली गोष्ट अशी, यावेळीची लोकसभेची निवडणूक ही पूर्णपणे वेगळी निवडणूक होती. एका अर्थानं लोकशाही वाचवण्याची अशी ही निवडणूक होती. आणि आपण बघतोय की जो निकाल ज्याप्रमाणे आलेला आहे, सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली होती आणि ठरवलं होतं की काही झालं तरी आम्ही तेच करणार जे आम्हाला करायचं आहे. मला असं वाटतं की अशा वेळी हा कौल साधारणपणे सर्वसामान्य माणसांचा कळायला पाहिजे होता वंचितला. आणि मग या निवडणुकीमध्ये आपली भूमिका ही नक्की काय असली पाहिजे हाही विचार त्यांनी करायला पाहिजे होता. याचं कारण असं आहे, 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचं विभाजन झालं असं काय म्हटलं जातं, आणि त्यामुळे अनेक नेते पराभूत झाले हे आपण सांगत असतो. पण मला स्वतःला त्यामध्ये काही तो मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटत नाही. हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत झाले, पण इतर उमेदवार पराभूत झाले म्हणून एखाद्या पक्षानं आपलं राजकारण करूच नये याला काही फार मोठा अर्थ आहे असं नाही. त्यामुळे ती भूमिका मला मान्यच आहे की प्रत्येकाला राजकारण करायचा अधिकार आहे. नांदेडमधून अशोक चव्हाण पराभूत झाले काँग्रेसचे वंचित बहुजन आघाडीमुळे. त्यामुळे जे लोक वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम आहे असं म्हणत होते ते अशोक चव्हाणच भाजपमध्ये गेले. त्याचं काय करणार? त्यामुळे तो मुद्दाच नाही. अशोक चव्हाण पडले, सुशीलकुमार शिंदे पडले सोलापूरमध्ये, विशाल पाटील ज्या विशाल पाटलांना वंचित बहुजन आघाडीने सांगलीमध्ये पाठिंबा दिला होता ते विशाल पाटील मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले, कारण तेथे गोपीचंद पडळकर नावाचे गृहस्थ सांगलीमधून उभे होते, ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. असं घडलंही खरं आहे. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, विशाल पाटील हे नेते पराभूत झाले हे मान्य आहे. पण मला असं वाटतं की तोही मुद्दा नव्हता, कारण तरीसुद्धा वंचित बहुजन आघाडीनं त्या निवडणुकीमध्ये चमकदार कामगिरी केली आणि आपली वोट बँक, आपली ताकद, आपलं सामर्थ्य दाखवलं आणि याही राजकारणाची एक स्पेस आहे हे सिद्ध केलं. ही चांगली गोष्ट आहे. या निवडणुकीमध्ये चित्र वेगळं होतं. या निवडणुकीमध्ये लोकांनीच हे ठरवलेलं होतं की काही झालं तरी मतांचं विभाजन करून आम्ही भाजपला फायदा होऊ देणार नाही, हे लोकांनी स्पष्टपणे ठरवलेलं होतं. 2019 मध्ये या विभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाला का? तर झालाच, हे आपण नाकारू शकत नाही. वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. MIMचा एक उमेदवार निवडून आले, इम्तियाज जलील, पण बाकी कुठलाही उमेदवार निवडून आला नाही. पण त्याचा फायदा मात्र भाजपला सगळीकडे झाला. जवळपास किमान 12 ते 14 जागा अशा आहेत की जिथे वंचित बहुजन आघाडीमुळे जे काही मतांचं विभाजन झालं त्याचाच फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाला. आणि हे खरंच आहे. या निवडणुकीमध्ये लोकांनी ठरवलं होतं की आमचा फायदा भाजपला होता कामा नये, आम्हाला भाजपला पराभूत करायचं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पारंपरिक मतदारांनी हे ठरवलेलं होतं. म्हणजे अकोल्यामध्ये मी सहजपणे गेलो होतो आणि अकोल्यातल्या लोकांना मी विचारलं की तुम्ही कोणासोबत आहात, तेव्हा ते असं म्हटलं की आम्ही आंबेडकरांसोबत आहोत. म्हटलं अच्छा, म्हटलं प्रकाश आंबेडकरांना तुम्ही यावेळी मत देणार आहात? म्हटलं नाही, आम्ही मत देणार आहोत काँग्रेसला. म्हटलं तुम्ही आंबेडकरांसोबत आहात असं म्हणताय? ते म्हटलं यावेळी आम्ही बाळासाहेब आंबेडकरांसोबत नाही, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत आहोत. म्हटलं काय फरक काय? म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसोबत जर आम्ही आत्ता राहिलो तर आत्ता भाजपला फायदा होईल, भाजप निवडून येईल. आणि भाजप निवडून आली तर उद्या संविधान बदललं जाईल. आमचा मुद्दा आहे संविधानाचा. संविधान वाचवण्यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत आहोत. आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि संविधान वाचवण्यासाठी काहीही झालं तरी आम्ही भाजपला फायदा होईल अशा प्रकारे काही करणार नाही.
मला हे फार आश्चर्य वाटलं की या प्रकारची भूमिका आणि ठिकठिकाणी लोक अशा प्रकारची भूमिका घेत होते. म्हणजे अकोल्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना हे जाहीरपणे सांगावं लागलं की विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कदाचित काँग्रेससोबत जाऊ शकतो, तेव्हा नाराजी सोडा आणि आता वंचित बहुजन आघाडीला मत द्या. पण याचा अर्थ आपला पारंपरिक मतदार हा काँग्रेसकडे वळलेला आहे. आपला पारंपरिक मतदार हा महाविकास आघाडीसोबत आहे आणि तो भाजपला विरोध करू पाहतो आहे, तो भाजपला विरोध करतो आहे. भारतीय जनता पक्ष संविधान बदलेल आणि आपल्याला संविधान वाचवायचं आहे, या लढाईमध्ये सर्वसामान्य मतदार आपला उतरला आहे, याचं भान खरं म्हणजे प्रकाश आंबेडकरांना वेळीच यायला पाहिजे होतं. हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता. त्यामुळे पारंपरिक मतदार जो आहे तो थेटपणे महाविकास आघाडीकडे आला. वंचित बहुजन आघाडीचे ते सगळे समर्थक असून सुद्धा, चाहते असून सुद्धा त्यांचं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी उत्तम मत आहे. पण तरीसुद्धा मला असे अनेक लोक भेटले की या निवडणुकीमध्ये वंचित नाही, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी. याचं कारण असं आहे, आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि संविधान वाचवायचं असेल तर आम्हाला भाजपला फायदा होईल असं करून चालणार नाही. लोक ज्या प्रकारे उतरले होते आणि तुम्ही बघा देशभराचा जो कौल आहे, मी खरं म्हणजे 400 पार अशी घोषणा भारतीय जनता पक्षाची होती. स्वबळावर 400 पार करता येईल असंही त्यांना वाटत असेल कदाचित, पण किमान एनडीए म्हणून तरी 400 पार होतील आणि भारतीय जनता पक्षाला 2019 पेक्षा अधिक जागा मिळतील अशी खात्री खरं म्हणजे होती भाजपला. पण प्रत्यक्षामध्ये मात्र जो निकाल आला आहे, भाजपला बहुमतासाठी किती जागा कमी पडतात बघा. आणि त्यामुळे अक्षरशः नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू, एकनाथ शिंदे अशा घटक पक्षांच्या आधारावर भाजपला सरकार स्थापन करावं लागतं आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होत आहेत, पण त्यांना या प्रकारे सगळ्यांशी बोलून, सगळ्यांशी चर्चा करून उद्या कुठलाही निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजपला वाटलं आणि कुठला निर्णय घेतला गेला असं यापुढे होणार नाही. या लोकशाहीची प्रतिष्ठापना करण्यासाठीच लोक रस्त्यावर उतरले होते. लोकांनी भूमिका घेतली होती, काही झालं तरी आम्ही आता गप्प बसणार नाही, आम्ही भूमिका घेणार आणि भाजपला फायदा होईल असं करू देणार नाही, असं होऊ देणार नाही, मला असं वाटतं. आणि भाजपचा जो काही हा निकाल लागला आहे, भाजपला बहुमतासाठी ज्या जागा कमी पडल्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता महाराष्ट्राचा. परवा मी सांगितलं सुद्धा की महाराष्ट्रामध्ये त्यांची अशी अपेक्षा होती की 45 जागा भाजपला जिंकता आल्या नाहीत, त्यांना 28 जागा कमी पडल्या आणि त्याच त्या 28 जागा आहेत 16 आणि अधिक 12 नितीश कुमार आणि चंद्रबाबूंच्या 16 जागा, नितीश कुमारांच्या 12 जागा, या 28 जागा ज्या आहेत त्या 28 जागाच भाजपला कमी पडल्या की ज्या 28 जागा ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांना कमी मिळाल्या. पण हे सगळं लोकांनी ठरवलेलं होतं. असं असताना सुद्धा प्रकाश आंबेडकरांना हे भान का आलं नाही, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू होत्या, अचानकपणे महाविकास आघाडीसोबत जायचं नाही हा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी का घेतला. तिसरा मुद्दा, मग उमेदवारांची निवड करताना या प्रकारच्या उमेदवारांची निवड का केली. मी मागे उल्लेख केला, शिरूरमध्ये बांदल, पुण्यामध्ये तुम्ही मागणी अशी केली होती की डॉक्टर अभिजित वैद्य यांना उमेदवारी द्या. प्रत्यक्षामध्ये मात्र वसंत मोरे नावाचे गृहस्थ उभे राहिले. कशामुळे उभे राहिले? तुम्हाला जर जायचंच नाही महाविकास आघाडीसोबत तर शाहू महाराजांना पाठिंबा का दिला? तुम्हाला जायचंच नाहीये महाविकास आघाडीसोबत तर सुप्रिया सुळेंना पाठिंबा द्यायची गरज काय? म्हणजे कोणाला पाठिंबा दिला, कुठले उमेदवार उभे केले, अनेक ठिकाणी उमेदवार दिले, मग बदलले, पुन्हा अडचणी आल्या. सोलापूर सारख्या ठिकाणी राहुल जो उमेदवार होता त्यांचा, ते तर त्यांनी जाहीर केलं की मी उमेदवारी मला मिळाली आहे पण मी निवडणूक लढवणार नाही, कारण माझ्या उमेदवारीचा फायदा भाजपला होईल, तो होऊ नये आणि काँग्रेसच निवडून यावी, भाजप पराभूत व्हावी, यासाठी मी माझी उमेदवारी मागे घेतो आहे. लोक उमेदवार सांगत होते परस्पर, पण तरी सुद्धा महाविकास आघाडीसोबत जायचं नाही. आणि नाही जायचं नाही तर मग उमेदवार कुठले? सगळ्या उमेदवारांची यादी बघा तुम्ही. ती यादी खरोखरच त्या यादीमध्ये काही विचार आहे का? मग उमेदवारांची यादी अंतिम करताना वंचित बहुजन आघाडीच्या अन्य कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी काही चर्चा केली गेलेली आहे का? हे मला असं वाटतं की कुठल्याही नेत्यानं एक चालकानुवर्ती पद्धतीनं काम करून चालणार नाही. तुम्ही जर बघितलं, शरद पवारांना या निवडणुकीमध्ये 10 पैकी 8 जागा त्यांनी जिंकल्या, पण प्रत्येक उमेदवार निश्चित करताना ते फार बारकाईनं अभ्यास करत होते, सर्वे करत होते, लोकांशी बोलत होते, बाकी कार्यकर्त्यांशी बोलत होते, काय घडू शकतं सगळी आकडेवारी पाहत होते आणि सगळा विचार करून, सारासार विचार करून मग उमेदवारी घोषित केल्या गेल्या. थोडा वेळ लागला. पुण्यामध्ये वसंत मोरे केली घोषित. अरे कशामुळे वसंत मोरे? काय संबंध आहे? जो माणूस काल मनसेमध्ये होता तो आज अचानकपणे तुमच्याकडे येतो आणि तुम्ही उमेदवारी देता. तुमचं काही केडर आहे की नाही? तुमचे कार्यकर्ते आहेत की नाही? समजा मी म्हणतोय की तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना, मी म्हटलंच की एका राजकारणाचं प्रारूप बदलण्यासाठी हा पक्ष स्थापन झालेला आहे आणि खरोखरच राजकारणाचा एक वेगळा अवकाश त्यामुळे उपलब्ध होणार आहे आणि ज्या लोकांना कधीही संधी मिळत नव्हती अशा लोकांना संधी मिळते आहे. पण मग तुम्हाला तुमचा कार्यकर्ता त्या निवडणुकीमध्ये उभं राहणं आवश्यक आहे ना.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे. विशाल पाटलांना उमेदवारी द्यायची, पाठिंबा द्यायची गरज काय? बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाठिंबा द्यायची गरज काय? तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे. एकतर व्यवस्थितपणे महाविकास आघाडीचा भाग व्हायला पाहिजे होतं, किंवा मग ठिकठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे. बरं, वंचित बहुजन आघाडी हा केडर बेस पक्ष आहे, त्याचं उत्तम केडर आहे, मोठा पक्ष आहे, संघटन चांगलं आहे, आणि पक्ष संघटनेच्या अनुषंगानं बरेच कार्यक्रम होत असतात, कृती कार्यक्रम असतात, प्रशिक्षण होत असतात, हे सगळं होत असतं. एवढे कार्यकर्ते जर असतील तर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या ऐवजी कुठून तरी बाहेरून आलेल्या माणसांना उमेदवारी जाहीर करता अचानकपणे. सगळीकडे हे झालेलं आहे, विदर्भात पण हे झालंय. काँग्रेसमधून ज्यानं निवडणूक लढवली त्यांना अचानकपणे वंचितची उमेदवारी मिळाली. हा सगळा जो प्रकार आहे, सगळ्यांची मी नावं वाचत नाही, ती यादी वाचत नाही, पण अनेक ठिकाणी हे घडलेलं आहे. मला असं वाटतं की मुळामध्ये ही चूक झाली, हा एक भाग आहे. एक पुढचा मुद्दा असा आहे, म्हणजे मी असा विचार करत होतो, एकचालकांवरती व्यक्तिमत्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं आहे असं म्हणायला जागा आहे. त्यांनी कोणाशी बोलतात, चर्चा करतात असं काही मला वाटत नाही. त्यांनी ती केली पाहिजे असं मला वाटतं. एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना, एक मला असं दिसतं की धोरण सातत्य असणं पण फार महत्त्वाचं आहे. की तुम्ही जो विचार करता, जी भूमिका मांडता, त्या भूमिकेमध्ये सातत्य असणं पण आवश्यक आहे. आता तुम्ही एक वेगळीच भूमिका घेतली, नंतर पुन्हा काहीतरी आणखी वेगळंच बोललात, अशा प्रकारे चालत नाही. एक तुमची एक भूमिका आहे, त्या भूमिकेवर तुम्ही ठाम असलं पाहिजे. हा पण मुद्दा मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे, तुम्हाला व्यूहरचना करता आल्या पाहिजेत. शेवटी असं आहे की व्यूहरचना केल्याशिवाय, म्हणजे गंमत बघा, मी मगाशी म्हटलं या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे सर्वाधिक जनाधार होता तो उद्धव ठाकरेंना, पण तरीही महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात कमी जागा मिळाल्या ते उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरेंनी 21 उमेदवार उभे केले आणि जिंकले 9. शरद पवारांनी 10 उमेदवार उभे केले, जिंकले 8. काँग्रेसनं 17 उमेदवार उभे केले, जिंकले 13, आणि विशाल पाटील 14. म्हणजे सर्वाधिक स्ट्राईक रेट हा काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. उद्धव ठाकरेंचा मात्र कमी आहे, त्याच्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे. व्यूहरचना नावाची गोष्ट पण फार महत्त्वाची असते. उमेदवारांची चपकल निवड हा पण मुद्दा फार महत्त्वाचा असतो. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची यंत्रणा हा पण मुद्दा फार महत्त्वाचा असतो. या सगळ्यामध्ये जरा वंचित बहुजन आघाडीला आणखी खूप काम करावं लागणार आहे. या निवडणुकीमध्ये निवडणूक व्यवस्थापन या अनुषंगानं त्यांनी काम करणं आवश्यक आहे. एक मला सांगा, मला एक प्रश्न असा पडतो, शेवटी वंचित बहुजन आघाडीनं काय केलं? अगदी नवे कार्यकर्ते उभे केले. यंदा सिद्धार्थ मोकळेंसारखा एक तरुण मुलगा, सिद्धार्थला या सगळ्या राजकारणामुळे एक मोठी स्पेस मिळाली. एक महत्त्वाचा नेता, महत्त्वाचा कार्यकर्ता म्हणून तो पुढे आला, प्रवक्ता झाला. अशा प्रकारच्या अनेक लोकांना बळ दिलं वंचित बहुजन आघाडीनं, हे अगदी मान्यच केलं पाहिजे. पण मला हे कळत नाही की वंचित बहुजन आघाडीसोबत एकदा आलेले लोक नंतर पुढे कुठे गायब होतात. म्हणजे मगाशी मी उल्लेख केला अशोक चव्हाणांचा. अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले 2019च्या, पण लगेच पुढच्या विधानसभेला त्यांना उमेदवारी मिळाली भोकरमधून. मला हे कळत नाही की ज्यांच्यामुळे पराभूत झाले ते यशपाल भिंगे, प्राध्यापक यशपाल भिंगेंना 1,66,196 मतं मिळाली होती नांदेडमध्ये. ही मतं काही कमी मतं नाही आहेत. आणि उत्तर नांदेड हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे, तिथे यशपाल भिंगेंना जवळपास 40,000 मतं होती. आता ज्या उमेदवाराला एका विधानसभा मतदारसंघामध्ये 40,000 मतं मिळतात, त्याला त्या विधानसभेची उमेदवारी दिली पाहिजे की नाही? पण मला गंमत अशी वाटते, 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत एवढी चमकदार कामगिरी अनेकांनी केली, त्यापैकी कोणालाही पुन्हा विधानसभेची उमेदवारी मिळालीच नाही. पण एकदा उमेदवारी दिली की पुन्हा तो उमेदवार रिपीटच होत नाही, तो जातो कुठे? माणसं तुम्हाला ग्रूम करावे लागतात. एका निवडणुकीमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली, पुढच्या निवडणुकीमध्ये आणखी चांगली कामगिरी करेल, म्हणजे पुढच्या निवडणुकीमध्ये जिंकून येईल. पण हे होत नाही. 2019चे उमेदवार हे पूर्णपणे वेगळे, लोकसभेचे विधानसभेचे पूर्णपणे वेगळे, आणि 2024चे लोकसभेचे उमेदवार पुन्हा वेगळे. मला असं वाटतं की असं होत नाही. जो कार्यकर्ता तिथे कायम काम करत असतो, त्या भागामध्ये त्याची एक वोट बँक तयार झालेली असते, तो जनाधार मिळवत असतो, काम करत असतो सातत्यानं, त्याला तुम्ही हळूहळू पुन्हा उमेदवारी जरा दिली पाहिजे. एकदा, दोनदा, तीनदा बळ दिलं पाहिजे. प्रत्येक वेळी नवा उमेदवार, हे काय प्रकरण आहे मला कळत नाही. आणि उमेदवारांची यादी अंतिम कोण करतं हेही मला कळत नाही. उमेदवारांची यादी ठरवताना किंवा हे ठरवलं पाहिजे ना. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे उत्तर नांदेडमध्ये समजा आत्ता उमेदवार कोण असेल, 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला उमेदवार कोण असेल, ते आकडेवारी बघितली पाहिजे, काही सर्वेज असले पाहिजे, लोकसभेमध्ये कोणी काय कामगिरी केली ते पाहायला पाहिजे, आणि त्यानुसार विधानसभेला उमेदवारी दिली गेली पाहिजे. असं काहीच होत नाही. यावेळी सुद्धा मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे
कुठलाही उमेदवार निवडताना काय तुम्ही काळजी घेतली, काय त्यावर काम केलं की यालाच उमेदवारी का द्यायची, त्यालाच उमेदवारी का द्यायची. मला कायम आश्चर्य वाटत आलेलं आहे असं. मी मध्यंतरी मला वाटतं एका शोमध्ये बोललो पण होतो की रामटेक मधल्या उमेदवारीबद्दल मी बोललो की कोण उमेदवार आहेत हे, काल परवापर्यंत जे वेगळ्या पक्षामध्ये होते आज अचानकपणे तुमचे उमेदवार. असं अनेक ठिकाणी सांगता येईल. अनेक ठिकाणी यवतमाळ वाशिममध्ये असाच गोंधळ झाला होता. प्रत्येक जागेबद्दल हे बोलता येणं शक्य आहे, पण उमेदवार रिपीट होत नाहीत, त्या उमेदवारांना ग्रूम केलं जात नाही, हा एक भाग आहे. मागच्या वेळी सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर होते, ते नंतर गायब झाले, ते भाजपमध्ये गेले. हे वंचित बहुजन आघाडीचे आणखी हा एक मुद्दा आहे की जे लोक तुमच्यासोबत असतात ते नंतर जातात कुठे, हा एक मला मोठा प्रश्न पडतो. मी हरिभाऊ बदे महत्वाचा नेता, बळीराम शिरस्कर तेवढेच महत्वाचे नेते, विजयराव मोरे, लक्ष्मण माने, यशपाल भिंगेंचा मागाशी मी उल्लेख केला, ही सगळी माणसं ही वंचित सोबत होती, वंचितची खिंड लढवत होती. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही माणसं अत्यंत महत्वाची होती. हे कोणीही आता वंचित सोबत नाही आहेत. आणि अशी यादी बरीच मी सहज नावं काढत होतो, अशी यादी आणखी वाढू शकते. मला आता जे काही सहजपणे सुचले वाटले ती मी नावं काढली. पण असं का होतं? बळीराम शिरस्करांसारखा माणूस, हरिभाऊ बधेंसारखा माणूस, यशपाल भिंगेंसारखा माणूस, विजयराव मोरे, अशी माणसं तुम्हाला सोडून जातात कुठे आणि कशी? गोपीचंद पडळकर तुमच्याकडे असतात आणि एकदम भाजपमध्ये जातात. मला हे कळत नाही की तुम्हाला तुमच्या माणसांना अधिक बळ देणं, ग्रूम करणं आवश्यक आहे की नाही. त्याशिवाय ते आमदार कसे होतील, त्याशिवाय ते खासदार कसे होतील, मंत्री कसे होतील पुढे? ही सगळी माणसं सोबत असणं हे पण आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं हा विचार केला पाहिजे की आपण कुठल्या माणसांना बळ दिलेलं आहे, कुठली माणसं कुठल्या मतदारसंघामध्ये अधिक चमकदार कामगिरी करू शकतात, त्यांना नीटपणे बळ देऊन ओळखून त्यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे. अचानकपणे कुणाला तरी उमेदवारी द्यायची, अचानकपणे कुठेतरी पाठिंबा देऊन टाकायचा, असं करून चालणार नाही. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला महाविकास आघाडीसोबत जायचंय का हे अगोदरच ठरवलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत ते चर्चेचं गुऱ्हाळ चालवण्यामध्ये काही अर्थ नाही. ठरवलं पाहिजे की आम्हाला जायचं आहे किंवा जायचं नाही. दोन्ही केसमध्ये अडचण काहीच नाहीये. काय मतांचं विभाजन व्हायचं ते होऊ द्या, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. शेवटी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा प्रस्थापित पारंपरिक जे काही सगळे तेच लोक आहेत त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे. ज्या प्रकारच्या जातसमूहांना उमेदवारी द्यावी अशी इच्छा वंचितची असते, प्रकाश आंबेडकरांची असते, त्या जातसमूहांना त्या प्रमाणामध्ये न्याय कदाचित महाविकास आघाडीमध्ये मिळणार नाही. हरकत नाही, तुम्ही अगोदर सांगा की महाविकास आघाडीसोबत आपल्याला जायचं नाही. होतं काय, शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्ते संदिग्ध असतात की आपल्याला जायचंय की नाही. मला अनेकदा असं होतं की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं प्रकाश आंबेडकरांवर प्रचंड प्रेम आहे आणि ते असायला पाहिजे सुद्धा आपल्या नेत्यावर. पण त्यांना शेवटपर्यंत माहिती नसतं की आपले नेते कुठली भूमिका घेणार आहेत. त्यांना शेवटपर्यंत कळत नाही की आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आहे. आता असं असेल तर कसं काय काम करता येईल? आणि म्हणून मी म्हटलं की विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत जायचं नाही हे ठरवून टाक, किंवा जायचं असेल तर मग त्या प्रकारे आत्ताच काम सुरू करा. आणि उमेदवार देताना हे ठरवा की मुळामध्ये तिथे आपलं केडर आहे, आपले लोक आहेत, त्यांना बळ द्या. आणि ज्यांनी मागच्या निवडणुकांमध्ये काही चांगली कामगिरी केलेली आहे, आता मी मगाशी उल्लेख केला, जवळपास किती ठिकाणी, 8 ठिकाणी चांगली मत आहेत. त्यात जवळपास मला असं दिसतंय की अकोला, हिंगोली, बुलढाणा, नांदेड, शिर्डी जवळपास लाखभराच्या आसपास मत आहेत. असे जवळपास 5 उमेदवार आहेत. मग या 5 उमेदवारांना तसं बळ दिलं पाहिजे की ठीक आहे विधानसभेला तुम्ही उभे राहा, काहीतरी बळ दिलं पाहिजे. मला असं वाटतं की हा एक विचार करण्याची आवश्यकता आहे आणि कार्यकर्त्यांना बोललं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे, काय करायचंय अनपेक्षितपणे निर्णय जाहीर करणं, असं करून कुठलाच पक्ष चालत नाही. आणि या प्रकारचं विश्लेषण मी सगळ्या पक्षांबद्दल करत असतो. तुम्हाला माहिती आहे काँग्रेसबद्दल सुद्धा मी विश्लेषण केलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सुद्धा मी अनेकदा थेटपणे बोललेलो आहे. तुम्हाला पक्ष चालवायचा असेल, पक्ष वाढवायचा असेल तर तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा मुद्दा असा आहे की जी सिव्हिल सोसायटी आपल्या बरोबर आहे, संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावर, संविधानिक मुद्द्यावर, लोकशाहीच्या मुद्द्यावर, सेक्युलरिझमच्या मुद्द्यावर जी सिव्हिल सोसायटी आपल्यासोबत आहे, त्या सिव्हिल सोसायटी सोबत सुद्धा संवाद झाला पाहिजे. तर लोकांना आपल्यासोबत जोडलं पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की अरे वंचित बहुजन आघाडी हा आपलाच प्लॅटफॉर्म आहे. मला असं वाटतं की हा विचार फार नीटपणे केला पाहिजे. तो विचार केला नाही तर येणारा काळ मात्र वंचित बहुजन आघाडीसाठी फार कठीण आहे. मी मगाशी म्हटलं ना, तुम्ही गंमत बघा, मागच्या वेळी म्हणजे मुळात MIM सोबत युती केली, 2019 मध्ये MIM सोबत युती का केली कार्यकर्त्यांना माहिती नाही, 2024 मध्ये का केली नाही हे कार्यकर्त्यांना माहिती नाहीये. बरं, त्या युतीचा फायदा झाला
आणि MIMचा उमेदवार औरंगाबादचा खासदार झाला. ही महत्वाची उपलब्धी आहे, अचिव्हमेंट. मुस्लिम आणि दलित ही जी मतं आहेत, ही जी वोट बँक आहे, ही प्रामुख्याने वंचित सोबत आणि MIM सोबत त्या निवडणुकीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये होती. असं म्हटलं गेलं, हा आक्षेप प्रकाश आंबेडकरांचा होता सुद्धा. असा आक्षेप होता की ज्या प्रमाणामध्ये बौद्ध मतं किंवा आमची मतं, आमच्या पक्षाची पारंपरिक मतं, आमच्या पक्षाची मतं ही MIM कडे गेली, त्या प्रमाणामध्ये MIMची मतं मात्र आमच्याकडे आली नाहीत. हे कदाचित खरं असू शकतं. आणि औरंगाबादमध्ये जर वंचित बहुजन आघाडी सोबत नसेल तर MIMला किती फटका बसू शकतो हे या निवडणुकीमध्ये MIMला कळलं असेलच. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकमेकांच्या समोर उभ्या होत्या. त्याच्या मतविभाजनाचा फायदा हा MIMला झाला असता, पण तो फायदा MIMला झाला नाही. याचं कारण वंचित बहुजन आघाडी सोबत नव्हती हे आहेच. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, या निवडणुकीमध्ये MIMचा सुद्धा वोट शेअर प्रचंड घटलेला आहे. आकडेवारी मी आता सांगत नाहीये, पण MIMला अत्यंत कमी फॉलोईंग आहे, जनाधार अतिशय कमी आहे. याचं कारण असं आहे की मुस्लिमांनी ठरवून महाविकास आघाडीसोबत जायचं अशी भूमिका घेतली. मुस्लिमांनी ठरवून काँग्रेससोबत जायचं ही भूमिका घेतली. एवढंच नव्हे, हे मी म्हणत नाही, अजित पवार जाहीरपणे असं म्हणाले की उद्धव ठाकरेंसोबत यावेळी मुस्लिम गेले. जे मुस्लिम हे शिवसेनेसोबत कधीही जात नव्हते ते मुस्लिम यावेळी उद्धव ठाकरेंसोबत गेले, असं अजित पवारांचं निरीक्षण आहे. मुस्लिमांनी यावेळी ठरवलेलंच होतं, काही झालं तरी महाविकास आघाडीसोबत जायचं. बौद्धांनी आणि आंबेडकरवादी जनतेनं हे ठरवलंच होतं, काही झालं तरी आपल्याला महाविकास आघाडीसोबत जायचं आहे. त्यामुळे यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांचे सगळे पारंपरिक मतदार हे महाविकास आघाडीसोबत गेले. नेते कोणासोबतही जाऊ द्या, आम्ही जाणार नाही, ही भूमिका या निवडणुकीमध्ये लोकांनी सगळीकडेच घेतली होती. तुम्ही बघा, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा स्वतःचा पराभव आहे हा. अशोक चव्हाणांनी प्रचंड प्रचार केला, राज्यसभा मिळालेली आहे, आता भाजपमध्ये आपण आहोत, आपल्याला आपला ठसा उमटवला पाहिजे, नांदेडमध्ये आपला उमेदवार निवडून आला पाहिजे. अशोक चव्हाणांनी ठिकठिकाणी प्रयत्न केले, सगळीकडे गेले, गावागावात लोकांनी सांगितलं, चव्हाण साहेब तुमच्याविषयी आम्हाला प्रेम आहे, आदर आहे, पण आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही यावेळी आम्हाला माफ करा, यावेळी आम्ही भाजपचा पराभव करणार आहोत, यावेळी आम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार आहोत, तुम्ही काही करा, असं अशोक चव्हाणांचे कार्यकर्ते अशोक चव्हाणांना खासगीमध्ये आणि जाहीरपणे सांगत होते. असंच घडलं. अजित पवारांच्या आमदारांना, अनेक आमदार माझे मित्र आहेत, ते मला सांगत होते की लोक आम्हाला सांगत होते की आमदार साहेब, विधानसभेला आम्ही तुमच्यासोबत कदाचित येऊ, आत्ता मात्र माफ करा, आता आम्ही तुमच्या पक्षाला मत देऊ शकत नाही, ही अवस्था होती. तसंच वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा मतदार वंचित बहुजन आघाडीला सांगत होते. फक्त ते एवढं जाहीरपणे सांगू शकत नसतील कदाचित, कारण वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी असं सांगितलं असतं तर कदाचित त्यांना त्रास झाला असता. पण त्यांनी ठरवलं होतं हे की नेते काही म्हणाले तर आम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार आहोत. मला असं वाटतं कुठल्याही नेत्याला आपले मतदार काय विचार करतायत ते पण कळायला पाहिजे. नेता म्हणेल तेच मतदार वागतील असं नसतं. मतदार काय विचार करतात हेही नेत्यांना कळणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पारंपरिक मतदारांनी हे ठरवलं होतं की काही झालं तरी आपल्याला भाजपला फायदा होईल असं काही करायचं नाही, आपल्याला महाविकास आघाडीसोबत जायचं आहे. आणि म्हणून मुस्लिम दलित ही वोट बँक जी आहे ती थेटपणे महाविकास आघाडीकडे आली. त्याचा परिणाम काय झाला हे आपण निवडणूक निकालामध्ये बघतो आहोत. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही, राम मंदिराचा मुद्दा चालला नाही, बाकी कुठलेही मुद्दे चालले नाहीत. मुद्दा एकच चालला प्रामुख्यानं, तो म्हणजे संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे, म्हणून लोक उभे राहिले. मला आश्चर्य असं वाटतं की संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही मूल्यांसाठी, राजकारणाचा अवकाश विस्तारण्यासाठी जो पक्ष स्थापन झाला वंचित बहुजन आघाडी, तो पक्ष मात्र या निवडणुकीमध्ये जाहीरपणे संविधान वाचवण्याची भूमिका घेतलेल्या लोकांसोबत नव्हता. आणि म्हणून हा वोट शेअर कमी झालेला आहे. मला असं वाटतं वंचित बहुजन आघाडीनं हा विचार केला पाहिजे. मी टीका करण्यासाठी हे अजिबात बोललेलो नाही. वंचित बहुजन आघाडी नावाचा एक महत्त्वाचा पक्ष महाराष्ट्रामध्ये आणखी विस्तारावा, आणखी वाढावा. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना महत्त्वाचं स्थान मिळावं एकूण राजकीय प्रक्रियेमध्ये, अशी माझी इच्छा आहे. पण त्यासाठी हे सगळे संदर्भ कळणं आवश्यक आहे. त्यासाठी हे बदल करणं मात्र आवश्यक आहे. आत्मपरीक्षण केलं नाही, त्याप्रमाणे बदल केले नाहीत आणि पक्ष अधिक लोकशाहीवादी केला नाही तर मात्र येणारा काळ कठीण आहे. एवढं फक्त मला नोंदवायचं होतं. तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये तुम्ही लिहालच. बाकी बोलत राहू, भेटत राहू.